नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती आणि शैक्षणिक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहे. खरं तर आज सकाळी व्हिडिओ बनवल्यानंतर पुन्हा आता एक दुसरा व्हिडिओ बनवतोय, कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आता वेगवेगळ्या ग्रुपवर प्रशासनानं काढलेलं एक प्रेस नोट सर्व ग्रुपवर व्हायरल होत आहे. त्यामध्ये शिक्षण सेवकाची पुन्हा परीक्षे संदर्भात जो काही संभ्रम होता, जो काही गोंधळ होता, त्या संदर्भाचं ती प्रेस नोट आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की 11 सप्टेंबरला जे काही सूचनापत्रक काढलेलं होतं, त्या सूचनापत्रकामध्ये सरळ म्हटलं होतं की शिक्षण सेवक असा एक सूचना होती आणि त्या सूचनेच्या समोरच्या कॉलममध्ये शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीनं त्यांची परीक्षा घेण्यात येईल, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मजकूर देण्यात आला होता. त्यावरून अनेक गोंधळ निर्माण झाले, समाज माध्यमावर अनेक जण व्यक्त झाले, प्रसार माध्यमामध्ये बातम्या आल्या. मात्र त्यानंतर आज एक प्रेस नोट जी आहे ती विभागानं काढलेली आहे की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की हा संभ्रम आहे, गैरसमज आहे. फक्त ही जी परीक्षा होणार आहे 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तो सेमी इंग्रजीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत जवळजवळ 19,000 जवळजवळ 900च्या आसपास इतक्या उमेदवारांची शिफारस जी आहे ती टोटल करण्यात आलेली आहे आणि यापैकी 1288 जे उमेदवार आहेत ते आहेत सेमी इंग्रजीचे उमेदवार. हे सेमी इंग्रजीचे उमेदवार आहेत आणि या सेमी इंग्रजीच्या उमेदवारांना म्हणजे 1288 हे जे सेमी इंग्रजी उमेदवार आहेत, या सेमी इंग्रजीच्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे 3 वर्षानंतर. आफ्टर 3 इयर्स या 1288 उमेदवारांची परीक्षा होणार असल्याचं माहिती जी आहे त्या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नका, अशा पद्धतीची डिटेल्स त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. खरं तर हा गोंधळ निर्माण फक्त तेवढी त्या सूचना पत्रकामध्ये तेवढाच मुद्दा दिला होता, त्यामुळे तो झालेला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये शिक्षण परिषदेचे राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा काही प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या होत्या, त्यामुळे तो गोंधळ निर्माण झालेला होता. मात्र आता प्रेस नोट काढून अधिकृत खुलासा जो आहे तो या संदर्भात काढलेला आहे. त्यामुळं संपूर्ण अभियोग्यताधारक किंवा सर्वच शिक्षण सेवकांनी घाबरून जाण्याचं काम नाहीये. फक्त जे सेमी इंग्रजीचे उमेदवार आहेत म्हणजे इंग्लिश मीडियमचे, की ज्यांनी सेमी इंग्रजीच्या शाळांवर त्यांना प्राधान्यक्रम आले होते आणि ते त्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून लागलेले आहेत, त्यांची ती परीक्षा होणार आहे, अशा पद्धतीचं ते सांगण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्या टप्प्यांबद्दल बोललेलो आहे. 10% कपात केलेल्या जागा, अपात्र गैरहजर जागा आणि इतर उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी देण्यासंदर्भात जिल्हा परिषदांना ज्या आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. फक्त प्रत्येक जण विचारतायत की कोणत्या कास्टला किती जागा येणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये त्याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे. रिक्त जागांची माहिती घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं तो समोर येईल. अनेक जण मेरिट बद्दल पण विचारतात, पण प्रॉपर एक एक्झॅक्ट कास्ट वाईज जागांचा अहवाल जोपर्यंत समोर असत नाही तोपर्यंत मेरिटचा अंदाज सुद्धा लावणं तसं कठीण आहे. त्यामुळं 2 मुद्दे मला सांगायचे होते की हा जो मुद्दा आहे शिक्षण सेवकांची परीक्षा होणार की नाही होणार, तर होणार मात्र ती सेमी इंग्रजीचे जे काही कॅन्डिडेट आहेत म्हणजे इंग्लिश मिडियमचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ते 1288 उमेदवार आहेत जे शिक्षण सेवक आहेत त्यांच्यासाठी ती परीक्षा होणार आहेत. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.